माझ्या प्रिय मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही डॅश डेडलाईनमुळे चिंतित असणार. मी विश्वासाने सांगू शकते की तुमच्या प्रत्येक समस्येचे निवारण आमच्याकडे आहे. पूर्ण केबल इंडस्ट्री तुम्ही तुमच्या मेहनतीने उभी केली आहे. वर्षानुवर्ष कस्टमर बांधून ठेवले आहे. आता वेळ आली आहे की डिजिटल परिवर्तनाचा भाग बनून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा. नवीन ध्येय गाठण्यासाठी आपल्याला नवीन प्रकार, टेक्नॉलॉजी आणि विचार वापरावे लागतील. डॅश घाबरण्याची नाही तर करण्याची गोष्ट आहे. आपण आता DATV बद्दल विस्तारमध्ये बघूया. DATV एक प्रसिद्ध युपास ग्रुपचा भाग आहे. देशभरातले MSO, डिस्ट्रीब्युटर आणि LMO युपास टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. वापरायला अगदी सोपी, भरोश्याची टेक्नॉलॉजी, तसेच कमी फी आणि काळाच्या पुढे. DATVच्या सहाय्याने आम्ही तुम्हाला डिजिटल केबल TV तसेच इंटरनेट सेवा देण्यामध्ये मदत करतो. या दोन सेवेपैकी तुम्ही कोणत्याही एका सेवेसाठी सुद्धा आमच्यासोबत काम करू शकता. आमच्या मॅनेज प्लॅटफॉर्म सर्व्हिसचा वापर करून तुम्ही तुमच्या सेवेचा दर्जा वाढवाल, तसेच फायदा देखील मिळेल आणि नियमाचे पालन देखील होईल. आमच्या मॅनेजमेंट टीममध्ये टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त फायनान्स तसेच मार्केटिंग विशेषज्ञ आहेत आणि तुमच्यासारखे महान अनुभवी ऑपरेटर्स पण आहेत. डिजिटल बिझनेस आणि ॲनालॉग बिझनेसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही तुमच्या नेटवर्कचे मालिक होते, आहे आणि राहणार. तुम्ही तुमच्या कस्टमरला ओळखता तितके कोणी नाही ओळखत. थोडासा वेगळा विचार केला तर केबलची पूर्ण व्हॅल्यू चेन म्हणजे ब्रॉडकास्टर, हेड एंड, तसंच तुम्हाला एक फायदेशीर मॉडेल तयार होईल. हे गरजेचे नाही की फायदा वाढवण्यासाठी किंमत वाढलीच पाहिजे आणि किंमत वाढवूनही फायदा होईल गरजेचे नाही. टेक्नॉलॉजीचा वापर करून कस्टमरच्या गरजे आणि बजेटप्रमाणे सेवा देऊन तसेच खर्च कमी करून फायदा वाढू शकतो. मला आनंद आहे की आमच्या या योजनेमध्ये अनेक लोक जोडले गेले आहेत. असे MSO जे स्वतःच्या हेड अँड सर्व्हिस प्रोव्हायडरला मानतात, प्रसिद्ध ISP, फायबर सुविधा देणारे, सेट टॉप बॉक्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टीचे स्टॉकेजेस आणि टेक्नॉलॉजी कंपनी. केबल TVसाठी तुम्ही हिट्सच्या माध्यमाने फायबर कनेक्टेड हेड एंड्स करून सिग्नल घेऊ शकता. सुरुवातीला दोघांच्या खर्चामध्ये फरक आहे. निर्णय घेण्यामध्ये आपली इच्छा तसेच फायबर या दोघांचा विचार करावा लागेल. जसे की मी पूर्वी सांगितले, आपण फक्त केबल TV किंवा ब्रॉडबँड किंवा दोघांसाठी आमच्यासोबत काम करू शकता. आम्ही तुमच्यासाठी बरंच काही घेऊन येतो, जसं की 400 पेक्षा जास्त चॅनल, ज्यामध्ये 125 पे चॅनल्स तसेच 40 HD चॅनल्स आहेत. फ्री टू एअर चॅनल्स पूर्णपणे फ्री आहे, परंतु आपल्या समजूतदारीने पॅकेजिंग करून आपण कमाई वाढवू शकता. पे चॅनल्स आपल्याला त्याच भावात भेटेल ज्या भावात आमचे सहयोगी सोबत करार होईल. पे पॅकेजवर आपल्याला 12 ते 90 रुपये लागतील, ज्यामध्ये स्पोर्ट्स चॅनल पण आहे. जसं की तुम्हाला माहीत असेल, HDचे भाव वेगळे असतात. आम्ही तुम्हाला पॅकेजिंग तसेच अलाकार्टेसाठी मार्गदर्शन आणि टेक्नॉलॉजी देतो, जे फक्त तुम्ही नाही तर तुमचे कस्टमर पण वापरू शकता. तुम्ही जे पॅकेज बनवाल त्यासाठी कस्टमरकडून किती पैसे घ्यायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी हे मानते की तुम्ही समजदारीने भाव लावाल आणि आपल्या कस्टमरला सोबत ठेवाल आणि तसेच DTH कस्टमरला पुन्हा आपल्याकडे वळवा. तुमचे बिलिंग आणि प्रीपेड तसेच तुमच्या सोबत जोडल्या गेलेल्या नेटवर्कचा हिशोब ठेवण्यासाठी आमची टेक्नॉलॉजी कामात येईल. इंटरनेट बँडविड्थ मॅनेजमेंट आणि वायफाय सेवेसाठी आम्ही तुमची पूर्ण मदत करू. तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करू इच्छित असाल तर आमचे एक्सपर्ट तुम्हाला पूर्ण मदत करतील. तुमची कस्टमरच्या घरापर्यंत जी ओळख आहे त्याला लक्षात ठेवून आम्ही अनेक कमवायच्या संधी तुमच्या समोर ठेवू. तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष ठेवावे लागेल की आपले सिग्नल फायबरने पोहोचतील, जे तुम्ही तसेच तुमच्याशी जोडले गेलेल्या नेटवर्कमध्ये वाटले जाते. त्यानंतर सिग्नलचा प्रवास आपल्या स्वतःच्या फायबर कोएक्सिल आणि कॅट फाईल नेटवर्कवर होईल. जर तुम्ही आणि तुमचे सहयोगी नेटवर्क मिळून केबल तसेच इंटरनेटचे 10,000 पेक्षा कमी कस्टमर असाल तर आमची फीस थोडी जास्त असेल. आता मी तुम्हाला तुमच्या अधिकाराबद्दल सांगते. तुम्ही ट्रायच्या मान्यतेप्रमाणे बनवलेला कॅफ किंवा स्वतः बनवलेला कॅफ वापरू शकता. लक्षात असू द्या की ट्रायच्या गरजा पूर्ण होतील. आजच्या तारखेमध्ये आमच्या नेटवर्कमध्ये 4 कॅश चालतात: नोवेल सुपर TV, क्रिप्टोगार्ड, सुमाविजन आणि कोनेक्स.
फायबर सेवेसाठी तुम्ही ह्यापैकी कोणताही एक कॅश वापरू शकता. ह्या वेळेला फक्त नागराचा कॅश चालू आहे. जसे की तुम्हाला माहीत आहे, सेट टॉप बॉक्सची किंमत आपण निवडलेल्या कॅशवर अवलंबून असते. नोवेल किंवा क्रिप्टोगार्ड कॅश कीजवर तुम्हाला पहिल्या दिवसापासून अधिकार असेल. म्हणजे जरी तुम्ही आमच्यापासून वेगळे झालात तरी तुमच्या नेटवर्कमध्ये सेट टॉप बॉक्स सुरूच राहील. सेट टॉप बॉक्स तुम्ही आमचे सहयोगी सप्लायरकडून किंवा कुठूनही घेऊ शकता. तुमच्याकडे स्वतःची कंपनीचा लोगो, लोकल ॲडव्हर्टायझिंग तसेच ग्लोबल केबल चॅनल चालण्याची सोय आहे. सेट टॉप बॉक्स ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह करण्याचा अधिकार तुमच्याकडे असेल. DATVमध्ये सहभाग घेण्यासाठी काही वस्तू गरजेच्या आहेत, जसं की तुमच्याकडे LMO लायसन्स असणे आणि योग्य वेळ रिन्यू करणे, कस्टमरची कॉपी तसेच बिलिंगचा रेट आमच्याशी शेअर करा, कस्टमरच्या अधिकाराचा सन्मान करणे तसेच ट्रायने बनवलेले SLA. आम्ही विश्वास करतो की प्रत्येक स्थानीय तसंच राष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आणि करत राहणे. जर या गोष्टीसाठी तुम्हाला आमची मदत लागली तर कोणताही संकोच न बाळगता आम्हाला संपर्क करू शकता. आता थोडं हिशोबाबद्दल बोलूया. केबल सेवेसाठी आम्ही तुम्हाला हर एक सेट टॉप बॉक्सवर फी लावतो आणि इंटरनेटमध्ये रेव्हेन्यू शेअरिंगवर काम करतो. सेवा सुरू करताना तुम्हाला काही खर्च येऊ शकतो, जसे की फायबरकडून फीड घेताना लागणारा ई-कॉम, ज्याची किंमत 2.5 ते 4.5 लाख आहे. जर हेच सेवा घ्यायची असेल तर कॉप लावावा लागेल, ज्याची किंमत 9 ते 12 लाख आहे. आपल्या नेटवर्कमध्ये काही गोष्टी वाढवायच्या असतील तर त्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल. ह्या सर्व गोष्टीचे तुम्हीच मालक असाल. आता आपण केबल टीव्हीच्या फीजबद्दल बघूया. जर आपल्या नेटवर्कमध्ये 2,500 पेक्षा कमी सेट टॉप बॉक्स असतील तर आम्ही तुमच्याकडून दर महिना एका सेट टॉप बॉक्सच्या मागे 18 रुपये घेऊ. 2,500 पेक्षा जास्त सेट टॉप बॉक्स असतील तर ही फीस 16 रुपये असेल. आपल्या नेटवर्कमध्ये 10,000 पेक्षा जास्त सेट टॉप बॉक्स असतील तर ही फीस 15 रुपयापर्यंत खाली येईल. पे चॅनलचे पैसे वापरानुसार द्यावे लागतील. आपल्याला हे गणित पुन्हा समजावून सांगते. फक्त फी टू एअर कस्टमरसाठी तुम्ही 100 रुपये लावू शकता, ज्यामध्ये 82 ते 85 रुपये तुमचे असतील. प्रत्येक चॅनल मागे तुम्ही महिन्याला 50 पैसे ते 1 रुपया लावता, तर तुमची कमाई 100 ते 120 रुपये होईल आणि कस्टमरचा खर्च 100 ते 200 रुपये होईल. आहे ना फायद्याची गोष्ट? आता थोडं इंटरनेटबद्दल बोलूया. जर तुमच्याकडे ISP लायसन्स नसेल तर तुम्हाला MRPच्या 30% मिळेल. जर तुम्ही ISP असाल तर 40 ते 50% आपले असतील. तुमचा सल्ला घेऊन आणि बोलूनच आमचे सहयोगी इंटरनेटची MRP ठरवतील. जसं पहिले सांगितले की सर्व कारभार कमीत कमी तुमच्या आणि आमच्यामध्ये प्रीपेडमध्ये होईल. कस्टमरकडून पैसे पहिले घ्यायचे की नाही याचा निर्णय तुमचा असेल. प्रत्येक सेट टॉप बॉक्स चालू केल्यानंतर किंवा पॅकेज बदलल्यानंतर आम्ही 1 महिन्याचा कंटेंट चार्जेस आपल्याकडून घेऊ. आमची सर्व्हिस फी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घेतली जाईल. ह्या कामात दोघांना सोपे होण्यासाठी आम्ही तुमच्याकडून काही रक्कम रिफंडेबल डिपॉझिट म्हणून घेऊ. तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कोणत्याही वेळी ही रक्कम 50,000च्या कमी खाली नाही झाली पाहिजे. तुमचा आणि आमचा कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाकरता असेल. त्यानंतर वाढवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून असेल. जोपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल होत नाही तोपर्यंत आमची सर्व्हिस आणि रेव्हेन्यू शेअर तसेच राहतील. पे चॅनलचे भाव पूर्णपणे ब्रॉडकास्टरवर अवलंबून आहे. त्याला कमी राखण्याचा आम्ही विश्वास देतो. तुम्ही ज्या दिवशी निर्णय घेऊन डिपॉझिट जमा कराल त्याच्यानंतर 2 ते 4 आठवड्यात सेवा सुरू होईल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमचे प्रश्न आणि सल्ले आमच्या समोर ठेवा. ॲग्रीमेंटच्या आधी आम्हाला काही माहितीची गरज आहे, जसे की तुमच्या केबल टीव्ही लायसन्स, नेटवर्क आणि मालकांची माहिती, पत्ता, तुमचा सेट टॉप बॉक्स एस्टिमेट तसेच तुमच्यासोबत असणाऱ्या नेटवर्कची माहिती.